बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द.स. काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 26. सुचित्रानं वेळ घालवला नाही. आपल्या बॉक्समधील स्टार्च काढून गंगाच्या पापण्या उघडून बुबळावर प्रकाश टाकला. तिचे तोंड वासून तिची जीभ आणि नडं पाहिलं. मग तिनं झटपट इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. संध्याकाळपर्यंत गंगाला आराम पडेल असं तिनं सांगितलं. चंदनमुळं सुचित्रा आली म्हणून निवऱ्यानं चंदनला मिठीच घातली. निवऱ्या मग कब्जाच्या खिशात हात घालून सुचित्राची फी द्यायला लागला. तसा चंदन म्हणाला, निवऱ्या, सुचित्राला फी मी देईन. तुझा आता गंगाकडे, तिला गोळ्या दे. सुचित्रा आणि चंदन रस्त्याला लागले. चंदन आता पहिल्यापेक्षाही जास्त अबोल झाला होता, पण सुचित्रा त्याचा अबोलपणा दूर करण्यासाठी त्याला सारखी डिवचित होती. पण त्या डिवचण्याने चंदनचे ओठ आणखी घट्ट होत होते. चंदनच्या खाटेजवळ ते दोघे आले तेव्हा चंदन म्हणाला, सुचित्रा, तू एकटी जाशील की तुला घरी पोचवायला येऊ मी? चंदन, मी काही फक्त गंगाचं दुःख कमी करण्यासाठी आले नव्हते. मग मी माझं दुखणारं मन तुला सांगायला आले होते. तुझं दुखणारं मन? चंदन, सुचित्राच्या मनाचा बांध फुटला होता आणि तिनं ओंधळीत आपलं तोंड लपवलं. ती तशीच मटकन खाली बसली. सुचित्रा, तू रडतेस? चंदन, रडू नको तर काय करू? म्हणजे तू माझ्यापासून लपवून ठेवतोस सारं. चंदन, तुझ्या स्वभावात हे बसत नाही. का वागलास माझ्याशी असा? चंदनला हेलावल्यागत झालं. सुचित्रा, म्हणजे तुला यशवंत आणि मी सारं कळलं? कळलं म्हणून रात्रीच तुझ्याकडे आले मी. बैस या काठेवर सुचित्रा. चंदन, किती सहजपणे म्हणतोस बैस खाटेवर. सुचित्रा, चंदन, तुझ्या खाटेवर बसण्याचा अधिकार तू मला दिला नाहीस. यशवंती तुझी होणार ना? सुचित्रा, मन तुझ्यावर. मग का तू हे लग्न मान्य केलंस? सुचित्रा, मी अजून लग्नाला मान सुधी खालवली नाही. म्हणजे तू स्पष्ट सांगितलं नाहीस? चंदन, आपल्या शब्दापुढं नाही असं धरूनच समजा चाललंय. म्हणजे तुला हे लग्न मान्य नाही? मान्य नसलं तरी मी तसं बोलू शकत नाही सुचित्रा. तू स्वतंत्र आहेस चंदन. आईसाहेबांच्या उपकाराच्या डोंगराखाली तू दबून राहू शकत नाहीस. सुचित्रा, ते बोलायला ठीक आहे, पर महाभारतातला भीष्म सुदीक धर्मयुद्धात कौरवांच्या बाजूने लढला. त्याला पांडव आवडत असून बी त्यांच्यावर बाण मारत राहिला. म्हणजे तू पण त्या भीष्मांसारखा पैशाचा गुलाम म्हण की. सुचित्रा, मी स्वतंत्र नाही. रामासाठी जटायू मेला. जटायूला मरायला रामाने सांगितलं नाही. म्हणजे तुझ्या जीवावर बेतलं तरी तू आबासाहेबांच्या घराण्याला इमान राहणार? तूच सांग चंदन. मग का माझ्याशी खेळलास? का माझ्या प्रेमाला प्रतिसाद देत राहिलास? माझ्या जिंदगानीत यशवंती येईल हे मला स्वप्नात बी वाटत नव्हतं. जुन्या घराच्या भिंतीआड दडलेली यशवंती ते सारं ऐकत होती. जो चंदन मनात ठसवला त्याला आपण नकोय. केवळ नाईलाज म्हणून तो लग्नाला उभा राहिलाय. यशवंतीच्या मनात ते चित्र काळं कुट्ट उभं राहिलं. चंदन, मग तू काय करणार आहेस? न आवडणाऱ्या यशवंतीशी लग्न करणार की जिच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस
तिच्या हातात हात देऊन तू तिच्याशी विवाहबद्ध होणार? सुचित्रा, आईसाहेबांनी मला वाढवलं ते पोटचा पोर म्हणून. वैजयंती यशवंतीशी मी खेळलो ते भाऊ म्हणून. पण आता ते तुला दत्तक मुलगा म्हणूनच घेणार होते. मला दत्तक घेतलं नाही याला कारण विजय. विजयचा काय संबंध येते? तो प्रॉपर्टीत हिस्सा घ्यायला निघालाय. मी जर दत्तक मुलगा राहिलो तर आबासाहेबांना भविष्य नीट दिसत नाही. वैजयंतीला 1 लाखाचा ब्लॉक देऊनही विजयचं समाधान झालेलं नाही. विजय आबासाहेबांच्या प्रॉपर्टीवर वैजयंतीला निम्मा हिस्सा मिळावा म्हणून नोटीस द्यायला लावणार आहे. म्हणजे तू ह्या प्रॉपर्टीच्या साठमधीत सापडलायस म्हण की. तुला प्रॉपर्टी आणि यशवंती म्हणजे असं सरळ म्हण. सुचित्रा, संपत्तीची मला भूक नाही. उपकारांची फेड अपकारानं मी करू शकत नाही. चंदन, ते मी मगाच समजले. गंगासाठी तू तडपडलास. मागे कांतासाठी असाच रातचा मला न्यायला आला होतास. चंदन, आईसाहेबांच्या नागसर्प दंशाची जखम तुझं मी काहीच विसरत नाही. म्हणूनच तू आवडलास. मनापासून आवडलास मला. आणि आता तू कर्तव्यापोटी बांधला जाणार हे उघड आहे. सुचित्रा, तू मोठ्या मनाची म्हणूनच तू बोललीस. तरी प्रेमापोटी आंधळी बनली असतीस तर ह्या चंदनला तू अवमानासारखं बोलून तोंडसू घेतलं असतंस. माया हवं तसे आरोप केले असतेस. सुचित्रा, तू आवडलीस पण मी त्याचा गैरफायदा घेतला नाही. सुचित्राला जाणवलं चंदनच्या सहवासात ती रात्रीच्या एकांतात व्हिजिटसाठी किती वेळा बाहेर पडली. तिचा पाय ढळायचा पण चंदन पुढे पाहतच चालायचा. तो तिच्या अंगजटी स्वतःहून आलाच नाही कधी. चंदन, यशवंती आवडती तुला? सुचित्रा, यशवंतीनं जीवाचा कान केला होता. ती ऐकत होती, मनातनं जळफळत होती. बोल चंदन. हे तुझ्या मनाला माहीत आहे, माझ्या मनाला माहीत आहे. म्हणजे आपण एकमेकांना भुलून जायचं? वै सुचित्रा, यशवंतीच्या लग्न बंधनात सापडल्यावर हा चंदन तिचाच राहील. कोणाशी चोरटे संबंध ठेवणार नाही. कोणी स्वतःहून माझ्या जिंदगीत आली तरी हा चंदन 10 पावलं दूरच राहील. मी सुचित्रा तर सुचित्रा, तुला हा चंदन भाऊ म्हणून तुझ्याजवळ उभा असेल. चंदन. होय सुचित्रा, लग्न बंधनात अडकलेल्या पुरुषानं रामासारखं एकवचनी एक पत्नी असावं. कुठं शिकलास एवढं? महाराजांजवळ शिकलो मी. महाराज? होय, नाग सर्पदंशानं गेले ते. त्यांनीच मला सर्पज्ञान शिकवलं. सर्प पकडायची कला, सर्पाला हाती धरून फिरवण्याची कला, सर्पाला अल्लाद मारायची कला त्यांनी शिकवली. सर्पदंशाचा उताराही त्यांनी मला शिकवला होता. पण त्यांनाच नागसर्पदंश झाल्यावर त्यांनी तो मला वापरू दिला नाही. मीही मग तो गुरुचरणी अर्पण केला. सर्पविष तेवढं मी तोंडानं शोषून काढतो. चंदन, आता निघते मी. एकटी जाऊ नकोस. का? तुला सोबत पाहिजे. चंदन, तुही सोबत अंतरणार आता? पर चल तर माझ्या घरापर्यंत. पण इथून पुढे रात्रीच्या विजिटला न्यायला येऊ नकोस मला. का? ह्या गावात मी डॉक्टर म्हणून काम करू शकणार नाही आता. सुचित्रा. होय चंदन. आणि सुचित्राला कितीतरी मोठा हुंदका फुटला. खाल माननस्ती गावातल्या आपल्या घराकडे एकटीच जायला निघाली. भका शब्दात तो तिला समजावू लागला, पण ते ऐकायला तयार नव्हती. तिला चंदन परका झाला होता. चंदन सुन्न मनानं खाटेवर आडवा झाला. झोप येणं शक्यच नव्हतं. तो तसाच पांघरून खालवर घेऊन खाटेवर पडून राहिला. डोळे जडावले ते.
पण त्याला झोप येणं शक्यच नव्हतं. ठॉक ठॉक. जुन्या घराच्या आत खणण्याचा आवाज येत होता. चंदनच्या छातीचा ठोका चुकला. जुन्या घराच्या उकळाच्या बाजूला आवाज होत होता. चंदन कानोशावर उठला. खाटेवरनं तो हळूच घराच्या मागच्या भिंतीकडे आला. तशी त्याला कुजबूज ऐकू आली. रानो, नक्की इथेच का गुप्तधन? वाय वाय, नक्की? चंद्रबॉस, पण ही जागा फक्त चंदनलाच माहिती आहे. इथलं धन आईसाहेबांना मिळणार आहे. विजय, मूर्खासारखा बोलू नकोस. धन हंड्या घागरीत असेल तर ते जातं कुठं? ते जागीच राहणार. पण त्या धनाची राखण नागसर्प करतोय, रानो बोलला. सोड त्या झूठ कथा. चंदर आपल्या मिजासीत बोलला. पर जल्दी ना हटपाल, रानू बोलला. विजय, वैजयंतीला या गुप्तधनाची गोष्ट विचारलीस? बॉस, ती म्हणाली हिंमत असेल तर चंदनला हाताशी धरून गुप्तधन काढा. म्हणजे चंदन नसेल तर आम्ही गुप्तधन काढू शकणार नाही असं तिनं आपलं म्हटलं. पण तिच्या शब्दाला किती किंमत द्यायची ते मला विचारा. तिला मी फुटक्या दमडीची किंमत देत नाही. ती तरी तुला कुठं किंमत देते या? बॉसनं त्याला डिवचलं. पण तिची सही नोटीसवर मी घेऊन दिली की नाही? होय, आता हे एकदा गुप्तधन मिळालं की मग आपण राजेच. चंदनला चंदर, विजय आणि रानूच्या त्या करणीची कल्पना आली. चंदन खाटेवरून उठला आणि बाजूच्या मोसंबी बागेत जाऊन खाट घेऊन पडला. खाटेवर पालतं पडून तो पुढे काय होतं हे पाहू लागला. का कोण जाणे, तो मनातनं उगाच हसत होता. विजय, आता हे गुप्तधन मला मिळालं की तू माझ्या रॅकेटमधनं मोकळा होशील. आणि ते सोनरावांच्या एसटीडीचं नोटीस? त्या नोटिशीतनं काहीच मिळणार नाही. का? सोनरावांनी कालच सारे एसटीडीचे कागदपत्र यशवंत यांनी चंदनच्या नावाने केलं आहे. काय? होय, सोनराव गावचा सरपंच आहे. गावची माणसं तू इस्टेटीबाबत मूर्ख समजतोस की काय? नोटीस यायच्या आधीच ती माणसं नोटीस देणाऱ्याच्या टेबलावर पोचलेली असतात. काय म्हणता बॉस? होय, त्या चंदनने पुण्यात येऊन माझी गाठ घेतली आणि 25,000ची कॅश माझ्या हातात दिली. वो, वर आणखी गुप्तधनाचा विषय काढला. मग काय? मीच त्याला माझ्या ऑफिसच्या रूममध्ये कोंडला. सरळ रिव्हॉल्वर छाताडावर टेकवलं त्याच्या. म्हणजे ठार मारला की काय? ठार कशाला मारू? मग काय केलं? मला गुप्तधनाची माहिती हवी होती. छातीला रिव्हॉल्वर लागतात धडाधडा सांगितलं. एकूण 5 तांब्याचे हंडे चांदी सोन्याचे आहेत. जवळजवळ 5 लाखाचं धन त्यात आहे. पण हे कशावरून? आईसाहेबावर त्यांच्या सासरीबुवांचा फार जीव होता. आजारपणात तिनं म्हाताऱ्याचं सारं काही खाटेवरचं केलं. म्हाताऱ्याला खाटेवरनं खालीसुद्धा उतरू दिलं नाही. म्हाताऱ्याला खोकल्याची उबळ आली तरी म्हाताऱ्याची छाती धरून आईसाहेबांनी त्याचे थुंके आपल्या पदरात घेतले, पण खाली पडू दिली नाही. लघवीचं भांडं, संडासचं भांडं घेऊन सुद्धा प्रत्येक वेळी हजर. म्हाताऱ्याचं आयुष्य त्यामुळे वाढलं असेल. शिवाय म्हाताऱ्याला रोग साधा नव्हता, महारोग होता, महारोग. पण किळस न करता आईसाहेबांनी म्हातारा लहान मुलागत सांभाळा. म्हातारा का नाही आपल्या सुनबाईवर खुश होणार? त्यानं मरताना गुप्तधनाची गोष्ट आईसाहेबांना सांगितली. त्यामुळे सोनराव आईसाहेबांच्या भोवती रुंजी घालत. पण आईसाहेबांना म्हाताऱ्यानं सांगून ठेवलं होतं, तू सांभाळलेला चंदन हा पायाळू पोरगा आहे. पोरगा नागसर्पांशी खेळणार आहे. गुप्तधन काढताना तुला त्याचा उपयोग होईल. त्याला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ. तो पोरगा दत्तक घ्यायला जमला नाही तर घर जावाई करून घे. वैजयंतीशी त्याचं लग्न कर. चंदनचं खरं वैजयंतीशी लग्न करायचं होतं,
पण आपला डाव मध्ये आडवा आला. त्यामुळे यशवंतीशी त्याचं शुभमंगल होणार आहे. आपल्याला त्याच्या लग्नाशी काय मतलब? तुला काय म्हणायचंय विजय? आपणाला 5 लाखाचं गुप्तधन मिळाल्याशी कारण? आपणाला म्हणजे तुझा पण तू वाटा ह्या समजतोस की काय? अलबत विजय, पुन्हा बोललास तर काय? जबान बंद केली जाईल. ह्या गुप्तधनासाठी चंदनच्या जीवाशी खेळलो मी. त्याच्याशी ठोसाठोसी गेली. छातीवर रिव्हॉल्वर मी ठेवलं होतं. तरीही त्यानं अशी काही माझ्यावर झेप घेतली की रिव्हॉल्वर बाजूला जाऊन पडलं आणि त्या बंद खोलीत त्यानं माझीच चटणी केली. हे समोरचे 2 दात बघ, सोन्याचे होते ते. पण ह्या गुप्तधनासाठी चंदनने ते पाडले. माझ्या खिशात त्यावेळी रामपुरी नसता तर चंदनने मला नक्कीच ओंकारेश्वरला पाठवलं असतं. पण तो एवढा बलाढ्य. त्या रामपुरीच्या एका तडाक्यात त्यांचा तळहात मी रक्तबंबाळ करणार. तर त्याने हात जोडले. मग सारी गुप्तधनाची स्टोरीज त्यानं सांगितली. एक नागसर्प म्हणे आईसाहेबांकडे बंगल्यात जाऊन फणा आपटून गुप्तधन घेऊन जा म्हणून सांगतोय. चंदनला विचारलं मी ते. मग त्या नागसर्पानं आईसाहेबांना दंश केला म्हणून चंदनने त्याला ठार मारला. म्हणजे गुप्तधनावर आता कोणाचाच पहारा नाही तर? असलाच तर तो चंदनचा. पण आपण आलो तर चंदन खाटेवर दिसत नाही. मला वाटतं तो यशवंतीच्या चोरट्या भेटीसाठी कुठच्या तरी बागेत बसला असेल. म्हणजे आता आपलं काम एकदम सोपं आहे. होय. राणू, घे हा टिकाव. उडवते दगडाचं उखळ. राणूनं हातात उखळ टिकाव घेतला. हातावर पच्च दिशे थुकून त्यानं त्याचा दांडा घट्ट पकडला आणि टिकाव उंचावून खन्न दिशे उखळाच्या बाजूला मारला. 7-8 दणक्यानंतर उखळ बाजूला झालं. उखळाच्या खाली भुसभुशीत जागा होती. राणूनं खोऱ्यानं ती जागा उपसायला सुरुवात केली. आत्तापर्यंत कितीतरी कथा, दंतकथा त्या उखळाखालच्या गुप्तधनाबद्दल होत्या. राणूनं कंबरे एवढा खड्डा खणला होता. घामाघूम होऊन तो खोल खोल चालला होता. वर चंदर विजय होते. राणू खड्ड्यात टिकाव मारताना प्रत्येक घावाबरोबर घाबरत होता. पण त्याला चंदरने काही भागाचं गाजर दाखवलं होतं. 4-5 तोळं सोनं म्हणजे सारा स्वर्ग आपल्या हाती येईल असं त्या कष्टकरी राणूला वाटत होतं. धन्यवाद. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.